वाटण करण्यासाठी अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 टेबलस्पून पुदिनाची पेस्ट घेतलेली आहे। माझ्याकडे पुदिना नव्हता तर पेस्ट होती म्हणून मी ती घेतलेली आहे। तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तुम्ही पुदिना सुद्धा कोथिंबीरच्या अर्ध्या तुम्ही पुदिना वापरू शकता। इथे मी 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 5 लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे जे साहित्य आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण कोथिंबीर आणि पुदिना हे थोडं जास्त प्रमाणात घ्या। आता याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, मिरच्या, लसूण ही पुदिन्याची पेस्ट टाकत आहे। वाटण्यासाठी इथे मी छोटी वाटी आहे तेवढं पाणी टाकत आहे। याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। मिंट, कोरिंडर पुलाव करण्यासाठी 1 मोठा कांदा कापलेला आहे, मी उभा चिरून घेतलेला आहे आणि तसंच 1 मोठा टोमॅटो सुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे। पुलावसाठी मी तांदूळ 10 मिनिटं भिजवून ठेवला आहे। बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो सुद्धा वापरू शकता। पुलावसाठी बघा मी इथे फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि मटार घेतले आहेत। हे ओले मटार आहेत आणि थोडेसे मी काजू घेतलेले आहेत, 10-12 काजू आहेत। मी 1-1 वाटी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता आणि तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। पुलावसाठी मी ड्राय मसाले घेतलेले आहेत। मिंट, कोरिंडर पुलाव असल्यामुळे त्याचा कलर हिरवा दिसला पाहिजे म्हणून मी इथे हळद टाकणार नाहीये। तर इथे मी अर्धा टीस्पून गोडा मसाला, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून धने पूड आणि अर्धा टीस्पून मी मीठ वापरलेलं आहे। मी 1 वाटीचाच पुलाव करणार आहे त्यामुळे मी त्याच्या प्रमाणातच मसाले आणि भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्ही जर जास्त प्रमाणात घेत असाल तर तुम्ही त्या हिशोबाने भाज्या आणि मसाले वाढवू शकता। पुलाव करण्यासाठी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकत आहे। यामध्ये मी कांदा टाकत आहे। कांदा मऊसर परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाला आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहे। टोमॅटो पण थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये आता मी या भाज्या टाकत आहे। गाजर आधी टाकत आहे, मटार आणि फ्लावर। भाज्या परतून घ्यायच्या आहेत आणि काजू टाकत आहे। भाज्या परतल्या गेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी हा जो वाटलेला मसाला आहे, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण वगैरे, तो मसाला मी सर्व याच्यात टाकत आहे। भाज्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता हे ड्राय मसाले सर्व मी टाकत आहे। मसाले पण याच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। 10 मिनिटं मी हे तांदूळ भिजवून घेतलेले होते ते आता याच्यात टाकायचे आहेत। तांदूळ सुद्धा या भाज्यांबरोबर थोडासा परतून घ्यायचा आहे। पुलाव शिजण्यासाठी 1 कपाला मी 2 कप गरम पाणी घालत आहे। आता याच्यामध्ये तांदूळ परतला गेला आहे, त्याच्यामध्ये आता मी हे पाणी टाकत आहे। पाणी घातल्यानंतर गॅस फास्ट करायचा आहे। पाणी घातल्यानंतर भाताला उकळी येईपर्यंत फास्ट गॅसवरच हे शिजवायचं आहे। जेव्हा याच्यातलं पाणी कमी होईल तेव्हा मी गॅस स्लो करणार आहे। वरून याला मी 2 चमचे तूप घालत आहे। पुलावमधलं सगळं पाणी आटलं आहे आणि तो शिजला सुद्धा आहे। तर आता मी गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवलं आहे, म्हणजे वाफेवर आणखीन तो भात फुलून येतो। भात बघा किती मोकळा झाला आहे आणि खायला सुद्धा तेवढंच टेस्टी पण झालेला आहे। तुम्ही सुद्धा मिंट, कोरिंडर व्हेजिटेबल पुलाव करून बघा। करायला सोपा आहे पण खायला पण तेवढाच टेस्टी आहे। तर कमी साहित्यामध्ये पण बनतो, जास्त वेळही लागत नाही आणि 1 पॉट मील, म्हणजे तुम्हाला चपाती भाकरी करायची गरज नाहीये। आणि हा बघा भात अगदी मोकळा शिजलेला आहे। फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील। तेव्हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।